लोकसभेच्या निवडणुकांनंतर ज्यावेळेस अहिल्यानगर या जिल्ह्याचा आपण विचार करतो त्यावेळेस बाळासाहेब थोरात आणि निलेश लंके म्हणजे सर्व क्रेडिट हे बाळासाहेब थोरात यांनाच दिलं गेलं. कारण दोन्ही खासदार हे महाविकास आघाडीच्या निवडून आले अहिल्यानगरमध्ये. त्यानंतर दबक्या आवाजात चर्चाही झाली की विखे कुटुंबाचं जे राजकारण आहे ते कुठेतरी आता उद्ध्वस्त किंवा त्यावरती कुठेतरी गदा येऊ शकते. आणि त्याच्या विपरीतच ज्यावेळेस विधान सभेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर जे बाळासाहेब थोरात आणि निलेश लंके यांना किंगमेकर म्हटलं जात होतं लोकसभेच्या निवडणुकांमध्ये अहिल्यानगरमध्ये, त्यांना म्हणजे निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंकेताई यांचाही पराभव झाला. बाळासाहेब थोरात हे स्वतः खुद्द पराभूत झाले अमोल खताळ शिवसेनेचे शिंदे गटाकडनं. आणि त्यामध्ये सुजय विखे यांनी घेतलेली म्हणजे संगमनेर विधानसभेमध्ये घेतलेली प्रचारासाठी आघाडी किंवा त्यांनी जो काही पैसा जो काही खर्च होता तो अमोल खताळ यांना विखे कुटुंबानेच पुरवला असंही म्हणजे सर्व जगजाहीर आहे. त्यानंतर निवडून आल्यानंतरही विखे कुटुंबियांची सभा आणि त्यानंतर अमोल खताळ यांनी ज्या म्हणजे आपण म्हणू शकतो कुबड्या ज्या घेतात ते विखे कुटुंबाच्या, त्यानुसार आता कारभार चाललेला आहे. परंतु ह्या गोष्टीवरती पुन्हा प्रकाशझोत टाकण्याची हीच वेळ का, तर ती अशी की संगमनेर जो कारखाना आहे साखर कारखाना त्याची आत्ता निवडणूक होती आणि त्यामध्ये आधी अमोल खताळ यांनी जाहीर भाषणही केली की यावेळेस संचालक पद आपल्याकडे येईल, शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशा गोष्टी झाल्या. हे सर्व ते बोलले विखे कुटुंबाच्या म्हणजे विखे यांच्या सपोर्टमुळे. परंतु ऐनवेळी ज्यावेळेस निवडणुका होत्या त्याच वेळेस विखे कुटुंबाने आपली भूमिका जाहीर केली. तुम्ही तुमचा साखर कारखाना बघा, आम्ही आमच्या साखर कारखाना बघू. म्हणजे एकमेकांनी एकमेकांच्या साखर कारखान्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही, असाच काहीसा विखे कुटुंबाकडनं संदेश आला आणि अमृतवाहिनी साखर कारखान्यामध्ये बाळासाहेब थोरात यांचं संचालक मंडळ स्थापन झालेलं आहे. सो ह्या सर्व गोष्टी बघता निश्चितच अहिल्यानगरमध्ये विखे कुटुंबाला शह देणं तितकंसं सोपं नाहीये. आजच्या घडीला म्हणजे जेव्हा बाळासाहेब विखे पाटील होते तेव्हापासून विखे कुटुंबाचं जे जनसंपर्क आहे आणि त्यांची जी कामं आहेत त्यातनं कुठेतरी त्यांना राजकीय शह कुठे देता येईल असं मला तरी वाटत नाही. आणि ते सर्व असताना बाळासाहेब थोरात यांनाही आता स्वतःची आमदारकी वाचवता आली नाही. आणि हे सर्व बघता एकच लक्षात येतं की ज्या त्या निवडणुकीचे वेगवेगळे गणितं आहेत. लोकसभेमध्ये जे बाळासाहेब थोरात किंग होते ते विधानसभेमध्ये विखे आले. सो ह्या आणि आता साखर कारखान्यांच्या निवडणुकांमध्ये सगळं वेगळंच झालेलं आहे. म्हणजे ज्याने त्याने आपला आपला साखर कारखाना बघायचा. कारण गणेशनगर राहता तालुक्यातील गणेशनगर येथील साखर कारखाना हा बाळासाहेब थोरात आणि विवेक कोल्हे यांनी जिंकून आणला होता. त्यानंतर ही आता काही गोष्टींनंतर हे ठरलेलं आहे. त्यामुळे निश्चितच कुठेतरी अहिल्यानगरचं राजकारण समजणं हे खरंच अवघड आहे. आणि त्यातल्या त्यात विखे पाटील यांच्या राजकीय जो हे आहे दबदबा अहिल्यानगरमध्ये तो नक्कीच कुठेतरी कमी होणं हे शक्य तरी मला वाटत नाही, कारण त्यांनी तेवढा जनसंपर्कही ठेवलेला आहे. तुम्हाला काय वाटतं या विषयाबद्दल? कारण अमोल खताळ यांना जरी राजकीय म्हणजे कुबडी जरी विखे कुटुंबाची असली तरी त्यांनाही स्वतः राजकारणात पुढे जाण्याची गरज आहे. कारण 5 वर्ष फक्त येऊन जाणं हे नाहीये. त्यामुळे अमोल खताळ यांनीही कुठेतरी किती ब्रेक घ्यावा हे त्यांनी ठरवावं लागेल. कारण शेवटी बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील कुटुंब जे सुजय विखे हे सर्व मुरब्बी राजकारणी आहेत. त्यामध्ये तुमचा किती हे होईल, कारण त्यांनी जे भाषणं केली त्यानंतर निश्चितच त्यांच्यावरतीही थोडीशी टीकेची झोड उडाली ज्यावेळेस लास्टला ठरलं की साखर कारखान्यामध्ये विखे ताकद लावणार नाही आपली म्हणून. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.